प्रश्न क्रमांक 1. बुलढाणा जिल्ह्याच्या उत्तरेकडील भागातून कोणती पर्वतरांग जाते? ऑप्शन नंबर ए सह्याद्री, बी सातपुडा, सी अजिंठा, डी बालाघाट. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी सातपुडा. प्रश्न क्रमांक 2. लोणार सरोवराची निर्मिती मुख्यतः कशामुळे झाली आहे? ऑप्शन नंबर ए ज्वालामुखी उद्रेक, बी उल्कापात, सी भूकंप, डी नदीच्या क्षरणामुळे. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी उल्कापात. प्रश्न क्रमांक 3. लोणार सरोवर कोणत्या प्रकारच्या खडकात निर्माण झाले आहे? ऑप्शन नंबर ए ग्रेनाइट, बी बेसाल्ट, सी चुनखडी, डी वाळूचा खडक. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी बेसाल्ट. प्रश्न क्रमांक 4. लोणार सरोवरच्या पाण्याचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य कोणते? ऑप्शन नंबर ए फक्त गोडे पाणी, बी फक्त खारे पाणी, सी क्षारी व खारट स्वरूप, सी सल्फरयुक्त गरम पाणी. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी क्षारीय व खारट पाणी. प्रश्न क्रमांक 5. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव हे कोणत्या संतामुळे प्रसिद्ध आहे? ऑप्शन नंबर ए संत गाडगेबाबा, बी संत गजानन महाराज, सी संत तुकाराम महाराज, डी संत नामदेव. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी संत गजानन महाराज. प्रश्न क्रमांक 6. शेगाव येथील संत गजानन महाराजांचे प्रसिद्ध मंदिर कोणत्या संस्थेशी संबंधित आहे? ऑप्शन नंबर ए गजानन महाराज संस्थान, बी वारकरी संस्थान, सी ज्ञानेश्वर संस्थान, डी विठ्ठल संस्थान. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए गजानन महाराज संस्थान. प्रश्न क्रमांक 7. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा हे ठिकाण कोणत्या जन्मस्थळासाठी प्रसिद्ध आहे? ऑप्शन नंबर ए अहिल्यादेवी होळकर, बी जिजाबाई, सी ताराबाई, डी रमाबाई रानडे. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी जिजाबाई. प्रश्न क्रमांक 8. जिजाबाईचे वडील लखुजी जाधव यांचे ऐतिहासिक वतन कोणत्या ठिकाणी होते? ऑप्शन नंबर ए सिंदखेड राजा, बी शेगाव, सी लोणार, डी मेहकर. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए सिंदखेड राजा. प्रश्न क्रमांक 9. बुलढाणा जिल्ह्याच्या दक्षिण भागाशी कोणत्या नदीचे खोरे संबंधित आहे? ऑप्शन नंबर ए पेंच, बी पूर्णा, सी वैनगंगा, डी भीमा. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी पूर्णा. प्रश्न क्रमांक 10. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर कोणत्या नदीच्या खोऱ्यातील प्रदेशाशी संबंधित आहे? ऑप्शन नंबर ए गोदावरी, बी तापी, सी पूर्णा, डी कृष्णा. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी पूर्णा.
प्रश्न क्रमांक 11. बुलढाणा जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय कोणते? ऑप्शन नंबर ए शेगाव, बी खामगाव, सी बुलढाणा, डी मेहकर. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी बुलढाणा. प्रश्न क्रमांक 12. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव हे कोणत्या प्रकारच्या धार्मिक पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे? ऑप्शन नंबर ए बुद्ध तीर्थक्षेत्र, बी गजानन महाराजांचे तीर्थक्षेत्र, सी जैन तीर्थक्षेत्र, डी शैव तीर्थक्षेत्र. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी संत गजानन महाराजांचे तीर्थक्षेत्र. प्रश्न क्रमांक 13. खालीलपैकी कोणते ठिकाण बुलढाणा जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसाशी संबंधित आहे? ऑप्शन नंबर ए सिंदखेड राजा, बी पैठण, सी तेर, डी औंढा नागनाथ. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए सिंदखेड राजा. प्रश्न क्रमांक 14. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवराचे वैज्ञानिक महत्त्व मुख्यतः कशामुळे आहे? ऑप्शन नंबर ए हिमनदीजन्य निर्मिती, बी उल्कापातामुळे तयार झालेले बेसाल्टमधील विवर, सी समुद्राच्या पाण्यामुळे निर्माण झालेले सरोवर, डी ज्वालामुखीच्या लाव्हामुळे तयार झालेले सरोवर. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी उल्कापातामुळे तयार झालेले बेसाल्टमधील विवर. प्रश्न क्रमांक 15. खालीलपैकी कोणती जोडी योग्य आहे? ऑप्शन नंबर ए शेगाव संत गजानन महाराज, बी सिंदखेड राजा संत तुकाराम महाराज, डी लोणार संत नामदेव महाराज, डी मेहकर संत ज्ञानेश्वर महाराज. तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए शेगाव संत गजानन महाराज. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.